सीजीएस युनिट काय पकडा, कॅलरीज पकडा. कारण खूप ठिकाणी असंच लिहिलंय सीजीएस युनिट हीटचं कॅलरीज आहे. ठीक आहे, सीजीएस युनिट हीटचं कॅलरीज आहे असं खूप ठिकाणी लिहिलंय, त्यामुळे त्याला कॅलरीज पकडा. ठीक आहे, ओके. म्हणजे बोर्ड बुक मध्ये दिलंय ते काही प्रॉब्लेम नाही, जे दिलंय ते बरोबर आहे. ठीक आहे, चेंज वगैरे केला असेल बुक मध्ये मध्ये काय चेंज वगैरे केला असेल मी सांगितले म्हणून ते चेंज करून ठेवा. कुठल्या बोरला पाणी आहे का नाही रे, आठवणार आहे आता केंद्रे दादा. ऐ बघू आता बोरचं पाणी काय. ठीक आहे, चलो चलो चलो. हा, ते सकाळी उठल्यानंतर ना, सकाळी उठून तुम्ही आंघोळ केला का, ते हे करून आलात का, त्यासाठी बघा. सकाळी लेक्चर असेल ना तुमचं 6 to 7. चलो 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 चालू करू आता आपलं काम चालू. मग आता हीट आपण बघालो, हीटचे युनिट्स काय. SI unit is joule and CGS unit is calorie. अर्ग आणि जूल मधलं पण कन्वर्जन लक्षात ठेवा. 1 joule is 10⁻⁷ अर्ग्स and 1 calorie is 4.2 joules. 1 calorie is 4.2 joules. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय एक्सपेरिमेंट केला, वॅक्सचा एक्सपेरिमेंट केला. वॅक्सच्या एक्सपेरिमेंट मध्ये काय बघितलं, एक वॅक्सचा असा डब्बा घेतला आणि त्याच्यामध्ये 3 बॉल्स काय केले, सेम टेम्परेचर पर्यंत तापवले. 3 बॉल्स घेतले, बॉइलिंग वॉटर मध्ये थोडा वेळ टाकले. म्हणजे बॉइलिंग वॉटर आणि त्याचं टेम्परेचर सेम होणार, म्हणजे 100°C ला झाले तिन्ही बॉल्स. मग एक वॅक्सचा डब्बा घेतला, वॅक्सचा डब्बा आणि त्याच्यात ते तिन्ही बॉल्स टाकले. तर तिन्ही बॉलचं टेम्परेचर सेम. तर तिन्ही बॉल्सनी वॅक्स काय केलं पाहिजे, सेम वॅक्स मेल्ट केलं पाहिजे, सेम अमाउंट ऑफ वॅक्स मेल्ट केलं पाहिजे. बट दॅट डज नॉट हॅपन. आयर्न बॉल goes deeper. Iron ball melts maximum wax. Copper ball melts intermediate wax, intermediate depth ला जाणार copper ball. आणि lead ball goes to least depth. Lead ball melts minimum wax. का हे असं काय, सगळे 100 ला आहेत पण प्रत्येकात स्टोअर झालेली हीट वेगवेगळी आहे. Each ball is at 100°C. Each ball is at 100°C, but energy stored in each ball is different. मग एनर्जी स्टोअर्ड कशावर डिपेंड करते, बॉल मध्ये एनर्जी किती स्टोअर केली त्याचा आपण फॉर्म्युला बघितला. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय, एनर्जी स्टोअर्ड किंवा ऍब्सॉर्ब इज इक्वल टू MC डेल्टा थीटा. M मास, जेवढं मास जास्त तेवढी एनर्जी त्याला जास्त द्यायला लागणार. जेवढं मास जास्त तेवढी एनर्जी जास्त द्यायला लागणार. C इज स्पेसिफिक हीट अँड डेल्टा T इज किती टेम्परेचर मधून वाढवायचं त्याचं टेम्परेचर. जेवढ्या टेम्परेचर मधून त्याचं टेम्परेचर वाढवलं तेवढी एनर्जी त्याच्यात एक्स्ट्रा स्टोअर होणार. ठीक आहे ना. एनर्जी लॉस्ट, एनर्जी स्टोअर्ड और एनर्जी लॉस्ट और एनर्जी ऍब्सॉर्ब, सगळ्यासाठी हा एकच फॉर्म्युला. यूज कसा करायचा हे बघूया, मग आणखी थोडा फॉर्म्युला क्लिअर होतो. ठीक आहे. मग बोर्ड बुक मध्ये एक टेबल दिलाय, त्याच्यात वेगवेगळ्या स्पेसिफिक हिट्स दिलेत वेगवेगळ्या मटेरियल्सच्या. ते मला वाटतं पाठ होणं मुश्किल आहे, काय पाठ करू पण नका. ठीक आहे. स्पेसिफिक हिटची डेफिनेशन दिली, जास्त काही युजफुल नाही आहे. पुढचे कन्सेप्ट काय काय एकदम सोपे सोपे. एक आहे हीट एक्सचेंज. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. कॅलोरीमेट्रीचे काय. ठीक आहे, चलो पहा.
तर या फॉर्म्युलाचा काय करू आपण यूज बघूया. संपला चॅप्टर ना. हा फॉर्म्युला अंडरस्टँड झाला म्हणजे जवळपास चॅप्टर संपल्यासारखा झाला. त्याचा यूज सांगत सांगत शेवटचे एक 2-3 पॉइंट्स आहेत एकदम सिंपल ते आपण अंडरस्टँड करूया. ठीक आहे, चलो बा. काय काल असा एक आपण केलाय, आणखीन एक बघू. टेम्परेचर ऑफ अ बॉल ऑफ मास ऑफ 10 kg. चलो लिखो, चला चला लिहा. टेम्परेचर ऑफ अ बॉल ऑफ मास, चला टेम्परेचर ऑफ अ बॉल ऑफ मास 10 kg. टेम्परेचर ऑफ a ball of mass 10 kg is 20 degrees Celsius. Temperature of a ball of mass 10 kg is 20 degrees Celsius. Specific heat of ball is 20 calories per kg per degree Celsius. Specific heat of ball is 20 calorie per kilogram per degree Celsius. Find out energy required. एनर्जी किंवा हीट एनर्जी रिक्वायर्ड असं लिहिलं तरी चालते. एनर्जी म्हणजे मी हीट एनर्जी बोलतो. फाइंड आउट एनर्जी रिक्वायर्ड. Find out energy required to increase its temperature. Find out energy required to increase its temperature up to 80 degrees Celsius. Find out energy required to increase its temperature up to 80 degrees Celsius. 20 डिग्रीला आहे हा, 80 डिग्रीला घेऊन जायचा आहे. आणि त्याच्यासाठी किती एनर्जी लागणार कॅलरीज मध्येच काढा, काही चेंज करू नका, कॅलरी मध्येच करा. चला करा बरं, तुम्ही येते का बघा, करा. चला तुम्ही करा बरं, येते का बघा, नाहीतर मी करतो बघा. एकदा ट्राय करा, येते का बघा, नाहीतर मी करतो. पहिला काय करूया, डेटा लिहून घ्या. सर डेटा लिहून घ्या. मास, टेम्परेचर, इनिशियल आय लिहा त्याला. टेम्परेचर फायनल ला काय करा, टीएफ करा. स्पेसिफिक हीट किती आहे ते लिहा. एनर्जी रिक्वायर्ड मग कॅल्क्युलेट करा. चला लिहा, बघा काय येते का. आलं की मला आन्सर सांगा. येते का बघा, नाहीतर मी तर सांगतोच ना. चलो बघा, ट्राय करा. याच्यावरचे न्यूमरिकल्स करू आपण 1-2 दिवस. याच्यावरचे न्यूमरिकल्स करू. चलो बोलो कितना है. इंग्लंड मध्ये वॅक्सिनच्या यूज साठी ऑथरायझेशन भेटलं. मला काय माहिती नाही, काय माहिती आहे मला माहिती नाही. युके मध्ये, युनायटेड किंगडम मध्ये वॅक्सिनला यूज साठी परमिशन भेटली, म्हणजे आता टोचायला चालू करतील काही दिवसात. युएस मध्ये पण भेटेल, तिथं पण चालू होईल टोचायला. चलो बोलो किती येते काय. मे पर्यंत नॉर्मल होईल जवळपास सर्व असं वाटते. बघू काय, आपले शाळा क्लास वगैरे बऱ्यापैकी नॉर्मल होतील मे पर्यंत. मे येईल वाटतं. चलो बोलो कितना आ रहा है. गर्दी होते शाळांमध्ये. तुम्ही मास्क यूज करा, काही जास्त प्रॉब्लेम येणार. मास्क यूज करा शाळांमध्ये. आणि मित्रांबरोबर त्यांच्या खांद्यावर हात टाकणे, त्याला गळ्यात गळा घातले, त्याच्या कानात तोंड टाकणे, असल्या गोष्टी करू नका थोडे दिवस, एक 3-4 महिने. ठीक आहे, गर्दी तर होईल, तुम्ही गर्दीमध्ये जाऊ नका. चलो सॉल्व्ह करायचं. तर खूप जणांचा आन्सर आले, बरोबर आले. मी इकडे सॉल्व्ह करतो बा. मग याला
चलो बघा इकडे ज्यांना आलं नाही इकडे बघा. चलो चलो बंद करा तुम्ही आता. ज्यांना आलं नाही बंद करा. ज्यांना आलं नाही बंद करा. काय object's temperature should be increased from 20 to 80 and while increasing temperature how much energy is required that we have to find out. किती एनर्जी त्याला गॅस लावायला खाली तापवायचं त्याला किती एनर्जी द्यायला लागणार बघू. हे काय फॉर्म्युला आहे एम सी डेल्टा टी. डेल्टा टी किती मास आहे 8 किलोग्राम. किती स्पेसिफिक हीट आहे 20 कॅलरी मध्ये आहे. म्हणजे 1 किलोग्राम मध्ये घेतलं हे कॅलरी मध्ये घेतलं कॅलरी पर किलोग्राम. टेम्परेचर हे डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर डिग्री सेल्सिअस 80 मायनस 20 किती 60 झालं का. 6 into 12 12 वर 1 2 3 शून्य. 12 वर 3 शून्याला मी किलो पण लिहिता येते. 12 वर 3 शून्य होत्या ना 12,000 होतं किलो लिहिलं त्याला चलता है. किलो कॅलरी किती 12,000 12 किलो कॅलरी दिल्या की टेम्परेचर इन्क्रीजेस फ्रॉम 20 to 80 डिग्री. ओके. वन मोर थिंग काय करा calculate energy required in joules. And next thing is what? Find out energy required in joules. एनर्जी रिक्वायर्ड इन joules कसं काढणार. कॅलरीला कन्वर्ट करायचं joules मध्ये करा. मी करतो ना. एनर्जी रिक्वायर्ड joules मध्ये खाली करू का. खालचं दिसतंय का तुम्हाला. खालचं म्हणजे बोर्डच्या खालचं. हे खालचं दिसतंय ना तुम्हाला. किती 12 के मतलब कितना है 1000 है इंटू कॅलरी है ना. कॅलरीला जूल्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय हाऊ मच 4.182. किती 4.182 अप्रॉक्सिमेटली 4.2 पकडता येईल त्याला. अप्रॉक्सिमेटली 4.18 असते 182 त्याला मी 4.2 पकडतो. करा मल्टिप्लाय करा बघा किती मल्टिप्लाय करा कितना आता है बोल. $50,400 joules और 50.4 किलो जूल्स क्या लेगा. चला करा धनंजय मल्टिप्लिकेशन करा बानो. चलो आलं का रे सर्वांना. कवळे 5040 ने आणखीन एक 0 येते त्याच्यावर. 5040 आणखीन एक 0 येते. चलो आलं का. ठीक आहे. ओके. चला आपण आता हे बघूया. जूल्स म्हणजे आपलं गॅसवर पाणी तापवताना किती जूल्स लागते त्याला ते आपण बघू. झालंय. अप्रॉक्सिमेटली घेतलं रे 1.8 असते. 1 जूल इज इक्वल टू 4.1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल असतंय. अप्रॉक्सिमेटली 4.2 घेतले. तुम्हाला घ्यायचं असलं तर 4.18 घेऊन करा ना. चालते ना. सांगितलं ना मी अप्रॉक्स आहे. तुम्ही लक्ष देत नाही. तुमचं लक्ष असते दुसरीकडे. बाहेर आई काय शिजवाली किचन मध्ये कशाचा वास आला. भाऊ मोबाईल वर काय बघायला. किती मोबाईल वर कुणाला बोलाली. भाऊ पबजी खेळायला का. शिल्लक एक दोन काहीतरी केक आणलेत बाबांनी. त्यातलं कोण केक भाऊ खायला का.
काही खाल्ली का, इकडेच आपला डोळा. कसं बोललो ना अप्रॉक्सिमेट केले म्हणून, बरोबर ना. चलो पाणी तापवायला किती एनर्जी लागते ते आता आपण बघूया. ठीक आहे, चलो पहा. वॉटर घेतलं आपण, सकाळी सकाळी आपण उठलो, आपण म्हणजे तुम्ही, आणि आंघोळ करायची ठरवली आज. ठीक आहे, सकाळी सकाळी तुम्ही उठला आणि आंघोळ करायची ठरवली. ओके, थंडीमध्ये सहसा आंघोळ करत नाही तुम्ही, मला पण माहिती आहे. सकाळचं लेक्चर आपलं चालू यायचं. ओके, तुम्ही खिडक्या उघडायचो, नाकाला त्रास व्हायला, तुम्ही आंघोळ करून यायचा नाही. गेल्या वर्षी बरोबर ना, सकाळी 6 ते 7 लेक्चर होतं आपलं. माझ्या नाकाला त्रास व्हायचा, तुम्ही आंघोळ करून यायचा नाही. ते मला माहिती आहे तुम्ही काय करता. समजा ऍझम्पशन आहे, टेन्शन घेऊ नका. समजा आपण आंघोळ करायची ठरवली उद्या सकाळी. आपण म्हणजे तुम्ही, मी रोज करतो. आपण म्हणजे तुम्ही आंघोळ करायची ठरवली सकाळी. सकाळी पाणी घेतलं आपण तापवायला. किती पाणी घेतलं, एक पॉट घेतलं, भांड्यात किती पाणी बसतंय. बकेट, मोठी बकेट असते, कलरची पेंट्सची बकेट असते ना, कलरची बकेट, कलरच्या बकेट बघितलेत ना मोठ्या, त्या 20 लिटर्सच्या असते. बकेट पण तुमचे अप्रॉक्सिमेटली 20-15 लिटरचे असते. अर्ध्या बकेट एवढं पाणी आपण तापवायला ठेवतो, बरोबर ना. किती डिझेल असते आता तुमच्या घरात, पण आपण असं गॅसवर तापवायला ठेवू असं विचार. 10 लिटर पाणी आपण तापवायला ठेवतो. 10 लिटर म्हणजे 10 किलो असतो. 10 किलो आपण पाणी तापवायला ठेवतो. ठीक आहे, बर 10 किलो पण जास्तच होते, तेवढं ठेवत नाही आपण, कमीच ठेवतो. 8 किलो, 8 किलो वॉटर आपण तापवायला ठेवतो. वॉटरची स्पेसिफिक हीट काय, वॉटरची स्पेसिफिक हीट काय, तर वॉटरची स्पेसिफिक हीट आहे 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, किंवा 1 किलो कॅलरी पण देता येते, 1000 कॅलरीज पर केजी पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, वॉटरची स्पेसिफिक हीट कॅलरी मध्ये इतके, ग्रॅम असलं तर असं, आणि किलोग्राम असले तर अशी वॉटरची स्पेसिफिक हीट. ठीक आहे, ओके. पाणी आहे, सकाळ सकाळी थंडी पडली. टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर किती असते, सकाळी टेम्परेचर 15 डिग्री असेल, आता कमी पण असू शकते, 10-8 डिग्री पण असू शकते. 15 डिग्री टेम्परेचर आहे. आणि फायनली आपल्याला वॉटर काय करायचं आहे, बॉईल करायचं. फायनली आपल्याला वॉटर काय करायचं आहे, बॉईल करायचं 100 डिग्री सेल्सिअसला. असं बुडबुडे यायला लागल्या त्याच्यातून, असं मग तर पाणी आपण बकेटमध्ये टाकायचं आणि आंघोळ करायला जायचं. काढा किती एनर्जी लागणार. सकाळी 8 किलो वॉटर तापवायला किती एनर्जी लागणार ते काढा. फाइंड आउट एनर्जी रिक्वायर्ड टू हीट. Find out energy required to heat 8 kilogram water. Find out energy required to heat. चलो लिखो heat, HEAT नहीं. Find out energy required to heat 8 kg water from 15 degree to 100 degree Celsius. From 15 degree Celsius to 100 degree Celsius. Find out energy required to heat water 8 kg water from 15 degree Celsius to 100 degree Celsius. डेटा लिहा, डेटा लिहा, डेटा लिहा. मास इज इक्वल टू दिस, टी इज इक्वल टू दिस, टी आई टी एफ लिहा. चला करा कॅल्क्युलेट, कितना आता है बोलो. कॅलरी मध्ये पहिला सांगा, मग जूल मध्ये पण सांगा. सकाळचं टेम्परेचर बघा तुम्ही, सकाळचं टेम्परेचर बघतो आपण. सकाळी उठतो 6 वाजता उठतो आपण. सकाळी 6 वाजताच टेम्परेचर सांगा तुम्ही. आपण उठतो 9 वाजता. बोलो कितना आ रहा है. एक आंसर, तो 2 आंसर्स आया मेरे पास. चलो बाकी लोग बोलो कितना आंसर आया.
किलो जूल मध्ये सांगा, किलो जूल मध्ये सांगा, किलो कॅलरी मध्ये सांगा, किलो कॅलरी मध्ये. चलो बरोबर आहे बहुतेक. नाबिला, आणखी कुणा झाले? जोशीबाई, जोशीबाई आहेत का बाबा आहेत? चलो जोशी बरोबर आहे. बाकी चुकले सर्वांचे. कॅल्क्युलेट करा. वैष्णवी करेक्ट आहे, ओंकार करेक्ट आहे. चला रे शेमड्यांनो, बाकीचे कॅल्क्युलेट करा जरा. स्वप्नील रॉंग आहे. चलो मी करू का? मी करतो बा. चला चलो 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 चलो, देखो इधर देखो. तो एनर्जी रिक्वायर्ड क्या रहता है? एम सी डेल्टा टी. एनर्जी रिक्वायर्ड क्या रहता है? एम सी डेल्टा टी. मास कितना है? कितना मास गर्म करना है? 8 किलो. सी कितना है? 1000. किलोग्राम मधलं घ्यायचं नाही मी. मास किलो आहे. इधर इकडे बघा. Mass, if mass is in kilogram, then specific heat should also mention kilogram. Specific heat should also have kilogram. हे किलोग्राम मध्ये घ्यायचं आणि हे ग्रॅम वाला जमणार नाही. हे किलोग्राम तर हे पण किलोग्राम घ्यायचं, कळते ना? 1000 घ्यायला लागणार. M is 8, C is 1000. टेम्परेचर का डिफरेंस कितना है? 100 minus 15 is 85. करो मल्टीप्लाई. 85 into 8 is 680. 1000 के लिए किलो लिखता हूं मैं, किलो कॅलरी. 680 किलो कॅलरी. जूल्स मध्ये पण कन्वर्ट करा, बघा किती येते. जूल्स मध्ये कन्वर्ट करा. 2856 येते का? जूल्स मध्ये कन्वर्ट करा. 4.18 घ्या, करेक्ट घ्या. 4.18 घ्या. 2842 बाकी देते. आता है रे 2842 आता है. ए नाबिला गलत हुआ ना. 4.18 से मल्टीप्लाई करो. मल्टीप्लीकेशन आना चाहिए ना अभी. कितना आता है? 2842 आता है. आ रहा क्या? ठीक है चलो. क्या त्याच्यानंतर एक प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज दिले. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय म्हणतात? एकदम गावठी भाग आहे. छोटा एक सेंटेन्स आहे, एक पॅरेग्राफ त्याच्यासाठी स्पेंड केले, काही गरज नव्हती. पेज नंबर 69 वर काय बोलते बघा. चलो लिसन केअरफुली. झालं ना सर्वांना? त्याला मल्टिप्लाय करा 4.18 ना, तर तितके येते किलो जूल्स. बोलतो ना मोरे दादा, बोलतो ना. काय बोलतो मम्मी? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज एकदम सोपा आहे. चलो प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज एकदम सोपा भाग आहे. हीट गिवन
इज इक्वल टू हीट ऍब्झॉर्ब. समजा आपण असं केलं, काय केलं, समजा इथे एक डब्बा घेतला, डब्बा तुम्ही वापरता ना पाण्याचा डब्बा, डब्बा घेतला, ठीक आहे, ओके. आणि इकडे एक डब्बा घेतला, छोटा डब्बा आहे ते मोठा डब्बा आहे, काय फरक पडतो? मग दोन्ही डब्यांचे याचा खालचा भाग आणि त्याचा खालचा भाग एकमेकांना आपण कनेक्ट केला. या डब्याचा खालचा भाग, याचा खालचा भाग आणि याचा खालचा भाग एकमेकांना काय केला, कनेक्ट केला. ठीक आहे. काय व्हायला चालू आहे, वॉटर ट्रान्सफर विल हॅपन. याला ए डब्बा बोलू, याला बी डब्बा बोलू. आफ्टर कनेक्टिंग these spots, water transfer will happen. वॉटर ट्रान्सफर कुठून कुठे होणार मला सांगा. चलो बोला, वॉटर ट्रान्सफर कुठून कुठेपर्यंत होणार आणि कधीपर्यंत होणार? चलो बोलो, इधर से किधर होगा? परत एकदा जॉईन करा, मग कन्सिडर करू. परत एकदा जॉईन करा, थोडाच टाइम राहिला, मध्येच अटकायचं आपलं. परत एकदा जॉईन करा.